नमस्कार सर्वांना। मी रिसेंटली एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये आई बाबा ब्रोच बनवण्याचे साहित्य होते। त्यावर मला बऱ्याच महिलांनी जसे कमेंट्स केल्यात आणि पर्सनली मेसेज केले की मॅम याची किंमत किती आहे, नक्की कटआउटची किंमत किती आहे, रेड बेसची किंमत किती आहे। तर त्यासाठी हा एक व्हिडिओ आणि पुढचा परत अजून 2-3 मुद्दे मी याच्यामध्ये घेत आहे, ते शेवटपर्यंत नक्की बघा। तर कटआउट ओके, हे कटआउट 2 कटआउट आहेत, आई आणि बाबा। याची एक किंमत आहे 16 रुपये आणि याची पण 16 म्हणजे 32। आणि हे झाले रेड बेस। आता याला पूर्ण दोन्ही साईडने कागद चिटकवलेला आहे, तर तुम्ही ते आरामात काढून त्याच्यावर स्टिक करू शकता। याला पण स्टिकर आहेत ओके। तर ह्या रेड बेसची किंमत आहे 16 रुपये म्हणजे 16 16 32 आणि हे झाले 64 म्हणजे तुम्हाला एका जोडीचं मटेरियल झालं 64 रुपये। तर पुढची किंमत जसं की तुम्हाला घ्यायचे 24 जोड्यांचे घ्यायचे किंवा 50 जोड्या घ्यायचे, 100 जोड्या घ्यायचे, तर त्यानुसार ह्या कटआउटची किंमत कमी जास्त होऊन जाईल, त्याची काही टेन्शन नाही। आणि समजा तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये ठेवायला असे रेडी घ्यायचे असतील, रेडी पेअर घ्यायचे असतील रेडी जोडीची, तर याची किंमत आहे 150, कारण याला मोरपीस नाही। मोरपीस तुम्हाला लोकल मार्केटमध्ये आरामात मिळून जाईल किंवा मग तुम्ही ऑनलाईन शॉपिंगच्या ॲपवरून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। आता मी तुम्हाला एक बिगिनर किट बद्दल पूर्ण डिटेल सांगते की त्याच्यामध्ये तुम्हाला 6 जोड्या भेटतील, 6 जोड्यांचं मटेरियल मिळेल। 6 जोड्यामध्ये 6 आई, 6 बाबा आणि 12 रेड बेस आणि त्याच्यामध्ये 50 ml चा हा ग्लू आणि 50 ग्रॅम हे मोती आणि हे पॅकेट्स आहेत जे तुम्हाला 12 भेटून जातील आणि तुम्हाला मोरपीस सुद्धा 12 भेटून जातील आणि पिना, सेफ्टी पिन हे तुमच्याकडे अवेलेबल असतीलच, पण मी प्रोव्हाइड करेल बिगनर किटमध्ये। तर हे पण सुद्धा 12 मटेरियलच्या वरती पिना येऊन जातील तुमच्याकडे आणि ग्लू त्याच्यामध्ये तुमच्या जास्त जोड्या होतील आणि मोती सुद्धा तुमचे पुरून उरतील 6 जोड्यामध्ये। तर तुम्ही बिंदास ऑर्डर करा किंवा मला मेसेज करा तुम्हाला अजून काही इन्क्वायरी असतील किंवा पुढे समजा एखादा नवीन व्यवसाय याच्यामध्ये काही व्यवसाय करता येईल का, समजा घेऊन तुम्हाला विकायचं असेल तर कसं विकायचं, काय विकायचं, कुठे विकायचं, तर त्याबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सविस्तर माहिती देईन।